निघालो आम्ही सासरवाडीत काकांच्या रिक्षातून. आम्ही आलो आता. हे आमची सासरवाडी. अरे हाडू म्हणजे पायाचं सूप बनवलंय. वा सुद्धा आमचे घावणे बनवतात. हे बघा अशी पद्धत आहे घावणे बनवायची. हा ते पुरण गेलं 2 आंब्याला ना. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळी वाजले 6:15 आणि मी चाललो माझ्या सासरवाडीत. मुंबईवरून आल्यापासून सासरवाडीला गेलो नव्हतो. माझ्या बायकोला अश्विनीला आणि शौर्य पण आलाय तिकडून काण्यातून. तो पहिला 1 महिना अगोदरच गेलेला. तो पण इथे आलाय. त्याला घेऊन आलेलो मी. तो माझी बहीण आहे दर्शना आणि माझा भाचा देवांश. आम्ही सर्व माझ्या सासरवाडीला चाललोय. चला मग हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला. चला मग निघूया. चला निघूया. चला या माहेरी चाललोय. खुश बघा काय. चला हिच्या माहेरी चाललोय. चला आपली काकांची रिक्षा आली. रिक्षातून बसूया. चला चला बसा बसा. चला बस बस लवकर. हो आलो. चला येतो. चला चला निघालो आम्ही सासरवाडीत काकांच्या रिक्षातून. बोलवली रिक्षा काकांबरोबर. सासरवाडीत निघूया. मस्ती करतो लय. चला बाय बाय. नदी नदी बघा. पाणी आटलं. पाऊस नाही ना. पाणी कमी झालंय. समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाचा मठ आहे आमच्या इथे सिरगाव. आणि आमची सांग. ही आमची बाजारपेठ सुरू. हायवेला आलो. बाजारपेठ सुरू झाली. हे आमचं आलं शिरगाव पोलीस. पिंपळे आलो सासरवाडी. सांग त्यांची सांग. सासरवाडी आली. चला हे आम्ही आलो आता. हे आमची सासरवाडी. चल चला 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 इकडूनच चाल. पुढून जाऊया. हो माहिती आहे मला पुढून जायचं. पण आता काय आपलं पाठची बाजू म्हणजे पुढची बाजू असं आहे. पाणी सगळ्याला कमी ना. सासरवाडी आमची. ए हो नमस्कार. काय तुम्ही हा आहेत कुठे तुम्ही. आलो म्हणजे शौर्याला न्यायला आलेलो. शौर्याला न्यायला. हे दादांचं घर आहे. इथं चुलत दादांचं. हो बरं ना. हो 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 तिकडे कामं आहेत ना थोडी होती. त्यामुळे पाऊस 2 दिवस पाऊस नाही. तर सर्व कामं करून घेतली. चला चला आला आला. हा काय आतमध्ये या.
हे आमची सासरवाडी. ओ जरा जावंगडे बघा. मग सासरवाडीला आलोय म्हणजे काहीतरी आज बोध काय सासरवाडीला आलोय काहीतरी आहे की नाही स्पेशल. स्पेशल काय नाही. जावय आले एवढी सासरवाडीला आणि स्पेशल नाही काय. जावय बघ जावय आले आणि काय नाही स्पेशल. काय बोलणार बोला मामा बरे आहेत ना. आप्पा भाऊ कुठे गेले. मागची बाजू यांची किचन. ही मागची बाजू. नमस्कार. हो बरं बरं. हो दादा नमस्कार. काय बोलताय. काय ड्युटी कुठली फर्स्ट सेकंड नाईट आहे. झोपून उठले. काय आलं पाहायला. काय आलं मास भेटले. काय भेटले. भेटले भरपूर. काय बोलतो गवल्या पायात मारल्या म्हणून पाय दुखतंय. खवली मारली. या घरी चला. 7:30 झालेत आणि आता झालं आपण आमच्या सासरवाडीत. 7:30 झाले बरोबर. 7:30 ते ही खुश झाली. बाई तुझी खुश सकाळपासून निघालेली आता एकदम खुश. खुश बघा तोंडावर बघा असं बघा बघा काय माहेरी आलं म्हणजे काय एकदम काय सांगायचं. खुश बघा काय झाले एकदम. चला पाणी दिलं पाणी पिऊया आणि थोडं फ्रेश होऊया. फ्रेश होतो थोडं नंतर भेटूया. हे बघा सासूबाईने काय बनवलं व आमच्यासाठी. काय आहे. अरे हाडू म्हणजे पायाचं सूप बनवलंय. वा जावयासाठी का मुलीसाठी बनवलंय. कोणासाठी बनवलंय. जावयांसाठी पण नुसती काय पोरगीच खाणार आहे काय. हो चहा आली. चहा पिऊया. आजारीच पण चहा पिते. बाय पण पिते. या चहा पिया. छान झाली चहा. आम्ही सासूबाई पण चहा पितात. हो हो चांगले आले चांगले आले छान झाले. काय अंड्याचा सांबार बनवलाय. अंडाकढी ना. अंडाकढी चालू आहे ते. काय भात गरम भात पोळी आली. इथं अंडाकढी. पुरा नॉनव्हेजचं बेत आहे आज. इथे बघा सासूबाई आमचे घावणे बनवतात. हे बघा अशी पद्धत आहे घावणे बनवायची. पण वडे खायचे यांच्या हातचे एकदम फुगतात. रविवारी नाही आता आम्ही ना. मी आमच्याकडे मग गरम गरम घावणे. आमच्याकडे काय म्हणजे इकडे नॉनव्हेज घावणे. नॉनव्हेज आणि अंडाकढी पाया सूप आणि घावणे आज याचा बेत आहे. सासूबाईंनी बनवलंय स्पेशल. आता कधी जेवायला वाढतात बघूया. पुढे गेला देवांश. खेळायला गेला असेल बाहेर. म्हणायची इथे ना. म्हणायची इथे शौर्य. हे शौर्य समोरच्या घरात आहे. खांबे यांचं घर आहे इकडे. ही यांची पाचची बाजू. काळोखा झालाय पुरा. चला जेवायच्या टायमाला भेटूया आपण. जेवायला बसूया. जेवणाची व्हिडिओ बनवत लागणार ना. कुठली
ही छोटी चालेल का? बसू इथमधून जाऊ. बॉटल किती आंबे कांदा नाही देते बॉटल काढते फ्रीज मध्ये आणि जेवण घाणं गावणे हांड्यातलं पाहिजे पायाचं सूप आणि अंडा कढी. जास्त गार झाले काय हे देवान जेव. शौर्य जेव. बघा बघ तरी चला बघ आधी कसं गार आहे जास्त गार शुगर लावले जेवून घे. चला आणि नंतर सकाळी भेटूया. शुभ सकाळ मित्रांनो. काल संध्याकाळी सासरवाडी झालोय आणि आज दुपारी निघणार इथून आणि आजची सकाळची सासरवाडीतली हे बघा. आणि इथं मी आता सानेजवळ बसलो यांच्या. हे बघा ही साण आहे यांची. इथं बसलो आणि सकाळची पहाड बघा किती सुंदर आहे. ढग आलेत साधारण पाऊस नाही वाटत आहे ऊन आहे पुरा बघा. आणि थोड्या वेळाने तुम्हाला त्याच्या घराच्या मागच्या साईडला तिथे कुठली कुठली झाडं लावली ती तुम्हाला दाखवणार आहे. चला मग दाखवतो तुम्हाला. हे बघा आणि हे झाड आणलेत माझ्या सासऱ्याने नारळाचे. हे 3 झाडं हे बघा इथे. आणि हे बघा आतमध्ये झाडं लावले तुम्हाला दाखवतो. एक मिनिट आतून जाऊया. हे सागाचं झाड आहे बघा. यांचा साग आहे. इकडे पेरू लावलाय. हा केळीचा आहे. हे अननसचे झाड आहेत. इकडे हा बघा अननस लागले बघा. हे बघा हा एक नारळ झाड लावलाय. हे फुलांचे आहे. हा कढीपत्ताचं आहे. हे वांगी लावलेत बघा. वांगीची झाडं फुले येतात. फुलं आहेत येतात इथे बघा फुल येते. हा एक कलम लावलाय आणि त्याला माझ्या सासरे बुवा माती काढतात ते पुरण भरून घेतात बघा इथे. हा बघा एक झाड आहे कलम त्याला पुरण भरून घेतलं आहे बघा. हा बघा हा एक बाईने आणलं त्या मुलाने आणलेलं माझ्या मेवण्याने झाड. त्याला फळं आलेले मस्त गोड फळ दिलेलं का रात्री खायला. या झाडाचं फळ खाल्लेलं बघा. आणि फुलांचे जांभळं झाड लावलं इथे. एक साग आहे इथे. हे लिंबाचं झाड आहे बघा. लिंबूचं झाड आहे. हे गुलाबं लावलेत गुलाब आहेत. हे साग आहे इकडे. एक लिंबूचं झाड आहे. हे बांबू आहेत आणि हा एक कलम आहे. हा वाटतो रायवल सारखा झाड का जंगलातला पण हा कलम आहे. हे आता टाकी लावलेली वरती घरावरती टाकी डायरेक्ट घरात पाणी. बोर टाकली आहे ना. बोर काढली इथे इथे समोर बोर काढले त्यामुळे पाणी घरात. अननस इथे एकच लागलाय नाही तर अननस असतं 5-6. हा पुरण भरता याला. हा म्हणजे खतच झालं मग. हा ते पुरण गेलं 2 आंब्याला ना. कुठल्या बारक्याला घातला. हा एक बारक्याला घातला आणि तिकडच्या यायला घातला. कुठल्या इकडच्या आंब्याला. हा हा याला याला एक आंबा आहे बघा. हा फणस आहे. यावरती आहेत ना आंबे. छे आता पाऊस पडला आता काय नाही अर्थ. आता काय नाही. हा तेव्हाच काढायला पावते. कोण नाही माणसं नाही भेटत ना. सासरे सर हा हा हो पुरणच झालं ते. त्यात पाळा पाचोळा टाकून त्यांनी खत तयार केले खड्ड्यात. ते पुरण भरतात झाडांना. आणि त्यांची खोप आहे बघा मागे लाकडे वगैरे ठेवायला. आणि तो वाड आहे त्यात बैल विकून टाकला. बघू गाय घ्यायचं चाललंय त्यांचं बघा. हा घर आहे त्यांचा पुरा पडवी आणि हा खोप लाकडांसाठी आणि वॉशरूम होते. ही पुरी जागा पाठची. आणि ते मागच्या साईडला रस्ता आहे. इथून बाहेर निघाला रस्ता लागतो. तो वर पुढे वाडी आहेत तिकडे जायला रस्ता. आणि हा इकडे काने पिंपळीत हा रस्ता खाली जातो. इकडे पण घर आहेत बघा. हा आंबा आणि फणस जवळजवळ झालंय.
जवळ झालाय तो, अडचण होईल पुढे. हो, हा फणस आणि आंबा जवळ झालाय ना या साईडला, तरी पण जवळ होणार तो. फणस जाईल तरी पण त्याच्यात हे पडणार ना हो, उद्या मोठा झाल्यावर. खूप जवळ झालंय फणस आणि आंबा, एकदम जवळ जवळ आहे बघा. पुढे मोठा झाल्यावर अडचण निर्माण करणार. हा फणस आहे ना, केशर आंबा आहे, झाड आहे. फणस पण मोठा झालाय बघा. एवढी जागा आहे त्यांची पुरी, तिथपर्यंत लास्ट पर्यंत तिकडे. हे झाकून ठेवतं कपड्याने, म्हणून पाऊस पडला तर ही माती धुपून जाणार नाही म्हणून असं झाकून ठेवतात कपड्याने. बघा असं झाकून ठेवायला लागतं, पाऊस पडला तर माती धुपून जाणार नाही. बघा ना केवढा मोठा झालाय, असं वाटतं रायवली झाड आहे पण हा कलम आहे. हापूस आंबा. वरती आंबे आहेत कुठे कुठे, पण आता काय पाऊस पडले तर किडी पडली असते झाडाला, हा सॉरी आंब्याला, तर काढून काय अर्थ नाही आणि माणसाहून भेटत नाही. बघा यांची 5ची अशी बाग आहे, छोटीशी झाडं लावलेत. हे बघा सुंदर बाग आहे. अजून थोडं थोडं झाडं आणणार आहेत. हा एक काजू आहे बघा, हे चाकवा राहिला, काजू झाड आहे, होईल जगेल अशी बाग आहे बघा. चल बाय बाय बाय. हा मी फोन करतो तुला. चल शौर्या, चला बस खाली बस. चले बस खाली. आत्ताच 5 मिनिटापूर्वी सासरवड्यातनं घरी आलोय. खूप ऊन आहे, आता पाऊस थांबलाय पुरा आणि ऊन बऱ्यापैकी लागतोय. मध्ये ढगे येतात, ऊन आहे, पाऊस नाही आता. आणि सासरवडीला गेलो काल मी. अश्विनी आणि माझा मुलगा शौर्य तिथे राहिलेत आणि बहीण आणि भाचा हे माझ्याबरोबर आले इथे. आणि सासरवडीचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला आवडला असला तर एक लाईक नक्कीच करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.